शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो. पीक विमा तर पहा, खूप दिवसापासून शेतकऱ्यांना पीक विम्याची वाट पाहावी लागत आहे मित्रांनो. तर आता ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे मित्रांनो. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे की शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा मिळणार आहे मित्रांनो. कधीपर्यंत पीक विमा मिळणार आहे, काय आहे अपडेट, सविस्तर बातमी पाहूया. चला, चॅनलवर नसल्याने सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. बघा, येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये खात्यामध्ये पैसे येणार आहेत मित्रांनो. बरीच शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली होती मित्रांनो. केंद्र शासनाचा हिस्सा हे विमा कंपनीला अगोदरच पोहोचला होता, परंतु राज्य शासनाच्या हिश्श्याचे पैसे आतापर्यंत पोहोचले नव्हते मित्रांनो. अर्थसंकल्पामुळे ही रकमेच आता राज्य शासन देखील आपल्या हिश्श्याचे पैसे देण्यासाठी तयार झालेले आहे मित्रांनो. आता पूर्णपणे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो. तर बघा काय आहे बातमी, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो. 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांना खरीप 2024 पीक विम्याचं वाटप करण्यात येईल, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही. बघा तर मित्रांनो, स्वतः माणिकराव कोकाटे जे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत, त्यांनी ही बातमी सविस्तरपणे सांगितली आहे मित्रांनो. चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी. राज्य सरकारकडून खरीप 2024ची नुकसान भरपाई देण्यासाठी 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर देखील करण्यात आलेला आहे. राज्य सरकार हिस्सा कंपनीला उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. यामुळे पीक विमा वाटप लवकरात लवकर म्हणजे 31 मार्च पूर्वी, बघा मित्रांनो, 31 मार्च पूर्वी म्हणजे या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्वांना पीक विमा मिळणार आहे. 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल, अशी देखील माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात बोलताना दिली आहे. कृषी मंत्र्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिल्यामुळे पीक विम्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे मित्रांनो. काय म्हणाले कृषी मंत्री, तर पाहूया. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात बोलताना राज्यातील शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वी पीक विम्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती दिली. सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे वित्त विभागाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागेल. परंतु येत्या 31 मार्च पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन देखील यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे.